नमस्कार मंडळी, आज मी आंबोळे हे सकाळपासून तांदूळ भिजत केलेले मी 4 वाट्या आणि 1 वाटी उडीद डाळ असे भिजत केलेले आहे। तर मी आंबोळ्या बनवणार आहे। त्याच्या बघू शकता तुम्ही भिजलेले तांदूळ एकदम मस्त। मग आता हे मी वाटून घेणार आहे मिक्सरला। मस्त लुसलुशीत अशा आंबोळ्या बनवू आपण। आता आपण मिक्सरला हे वाटून घेऊया। हे बघा जाडसर मी असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। असं मी सर्व वाटून घेत आहे। सर्व असं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। हे पीठ आता मस्त हाताने फेटून घेणार आहे मी। एवढं जाडसर ठेवलेलं आहे मी। याचप्रमाणे ठेवायचं आहे पीठ आपल्याला। आणि ह्याचे आपल्याला उद्या सकाळी आंबोळ्या काढायच्या आहे। त्याच्यासाठी आपण हे सकाळपर्यंत वाट बघूया। मस्त तिनून म्हणजे फुगून येईल। मग तुम्हाला दाखवते मी आंबोळ्या कशा काढायच्या। आता ह्याच पळीमध्ये थोडंसं तेल गरम करणार आहे मी। पहा तुम्ही। आता आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया पळी आणि याच्यावरती आपण हे झाकण ठेवून देऊया। मग आपलं पीठ मस्त फुगून वरती येईल। चला तर मग आपण सकाळपर्यंतची वाट बघूया। किमान 7 ते 8 तास तरी ठेवलं पाहिजे पीठ हे फुगत। मग आंबोळ्या आपल्या मस्त लुसलुशीत होतात। 8 तासानंतर आपण आंबोळीचं पीठ बघत आहे। मस्त फुगलेलं आहे छान असं। तर आता आपण आंबोळ्या काढायला घेऊया। मस्त मऊ लुसलुशीत आंबोळ्या निघतील। बघू शकता तुम्ही। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये। आता आपण भिड्याला तेल लावून घेऊया। हे माझं भिडा आहे, भिडचं आहे तवा हा। त्याच्यावर आंबोळ्या घावणे छान निघतात। जास्त पातळ करायचे नाही आपल्याला। झाकण ठेवून देऊया मंद आचेवर। 3 मिनिटं शिजून देऊया तिला। आता आपण पलटी मारूया। मस्त आंबोळी आपली पलटी मारल्यानंतर आपण झाकण ठेवायचं नाही आहे त्याच्यावर। आंबोळी आपली मस्त तयार आहे। बघू शकता तुम्ही। मऊ लुसलुशीत। आता मी तुम्हाला दुसरी पण घालून दाखवते। तेल लावायला मी कांदा घेतलाय। तुम्ही केळीची पाती किंवा तुम्ही ऑइल लावायचा ब्रश असतो तो पण घेतला तरी चालेल। पण मी इथे
कांदा घेतलेला आहे. आपल्या आंबोळ्या मस्त खाण्यासाठी तयार आहे. छान अशा एकदम लुसलुशीत बघू शकता तुम्ही. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा आणि एकदा हा पदार्थ करून बघा.